एवढी जास्त खमंग, कुरकुरीत आणि एकदम आतपर्यंत तळल्या गेलेली, अजिबात कडक साबुदाणा याच्यामध्ये राहत नाही, अशा पद्धतीची चकली तुम्ही पहिल्यांदाच बघितली असेल. कारण आज मी थोडीशी वेगळी पद्धत त्याच्यामध्ये वापरणार आहे. बटाटा आणि फक्त भिजवलेला साबुदाणा वापरून आपण ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत. अगदी तिप्पट ते चौपट ही जी बटाटा साबुदाण्याची चकली आहे ती फुलते आणि बघू शकता एकदम खुसखुशीत होते. बऱ्याचदा आपण ह्या चकल्या करतो तेव्हा आतला साबुदाणा थोडासा कच्चा राहतो, तसं होऊ नये म्हणून एक खास इन्ग्रेडियंट किंवा एक वस्तूसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. तर अशा ह्या साबुदाणा बटाट्याच्या उपवासाच्या ज्या सोप्या पद्धतीने चकल्या तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे, त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. अगोदरही 3 ते 4 वाळवण्याच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की बघा. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ज्या दिवशी आपल्याला साबुदाणा बटाटा चकली करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला साबुदाणा अशा पद्धतीने भिजत घालायचा आहे. तर इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. जर तुम्हाला 1 किलो अर्धा किलोचं प्रमाण हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी घालून साबुदाणा खूप जास्त न चोळता 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर साबुदाणा बुडेल इतपतच पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. जसं आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे तयार करण्यासाठी घालतो तेवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे. आता साबुदाणा आपण रात्रभर भिजवून घेणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपला साबुदाणा मस्तपैकी छान इथे सॉफ्ट एकदम झालेला आहे. छान मस्त पाणी याने सोक केलेलं आहे. एकदम छान सॉफ्ट बघू शकता. अशा पद्धतीने बोटचेपा होईपर्यंत साबुदाणा आतपर्यंत भिजलेला आहे. तर आता आपण साबुदाणा सगळा अशा पद्धतीने मोकळा करून घेणार आहोत. त्यानंतर साबुदाणा बटाटा चकली तयार करण्यासाठी मी इथे जवळपास 4 ते 5 मध्यम आकाराचे जे बटाटे आहेत, वजनी प्रमाण जर बघितलं 350 ते 400 ग्रॅम बटाटे इथे घेतलेले आहे. बटाटे थोडेसे मी जास्त ठेवले, कमी जास्त 1-2 करू शकता. काहीही याचं असं फिक्स प्रमाण नाही आहे. 1-2 बटाटा कमी जरी झाला तरी चालतो. त्यानंतर हे जे उकडलेले बटाटे आहेत ते आपण किसणीवरती अशा पद्धतीने किसून घेणार आहोत. किसून ह्याच्यासाठी घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याचे बऱ्याचदा काही चंक्स किंवा मोठे मोठे तुकडे राहतात, तर मग जो चकलीचा साचा आहे त्याच्यामधून ते व्यवस्थितपणे बाहेर पडणार नाही किंवा मग ते ब्लॉक झाल्यासारखं होईल. त्यासाठी आपण अशा पद्धतीने हे जे बटाटे आहे ते किसणीवरती किसून घेणार आहोत. यामुळे अजिबात बटाट्यामध्ये चंक्स राहत नाही आणि मस्त मऊसर गोळा इथे तयार होतो. तर सगळे बटाटे मी अशा पद्धतीने उकडलेले बटाटे एका भांड्यामध्ये मॅश करून घेतलेले आहे. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. तर आपण साबुदाणा 1 कप घेतलेला होता, तर आपल्याला 1च कप पाणी वापरायचं आहे. म्हणजे जेवढा साबुदाणा असेल तेवढंच पाणी वापरायचं आहे. खूप जास्त सोपं प्रमाण आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे. मीठ थोडंसं वाळवण्याच्या पदार्थांमध्ये कमी घालायचं, नाहीतर मग पदार्थ वाळल्यानंतर थोडासा खारट लागू शकतो. तर नेहमी ही टिप लक्षात ठेवायची कुठलाही वाळवणीचा पदार्थ तयार करत असताना. तर आता हे जे पाणी आहे त्याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत. तर पाणी मस्त छान खळखळून गरम करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. आता मी इथे पाव चमचा जिरे घालत आहे. जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर इथे स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर आता हे जे पाणी आहे त्याला छान उकळी आली आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा घालत आहे लाल काश्मीरी मिरची पावडर. याऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. हिरवी मिरची क्रश करून घालायची किंवा मग छोटे छोटे तुकडे करून सुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत साबुदाणा. तर भिजवलेला जो साबुदाणा आहे मस्तपैकी अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे, कारण मग साबुदाण्याच्या गाठी किंवा गुठळ्या याच्यामध्ये राहत नाही. तर अशा पद्धतीने सगळा साबुदाणा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला 1 किलो अर्धा किलोचं प्रमाण किंवा जास्त प्रमाणात करायचे असतील तर खूप जास्त सोपं प्रमाण आहे. 1 किलो साबुदाणा घ्यायचा, कुठल्याही पातेल्यामध्ये घालायचा आणि पातेलं जेवढं भरून साबुदाणा होईल तेवढंच पातेलं भरून किंवा कुठलंही माप घेऊन आपल्याला तेवढंच पाणी वापरायचं आहे. म्हणजे खूप जास्त सोपं प्रमाण आहे. साबुदाणा मोजून घ्यायचा आणि तेवढंच पाणी वापरायचं आहे आदनासाठी, जेव्हा आपण सुरुवातीलाही गरम पाणी ठेवलं होतं त्यासाठी. आणि त्यासाठी बटाटे किती घ्यायचे आहे त्याचं प्रमाणसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर नक्की जाऊन बघा. जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला वाळवणीचे पदार्थ बनवायचे असतील तर नक्की उपयोगी ठरतील. तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये साबुदाणा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यावरती मी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे वाफेत साबुदाणा छान मस्तपैकी शिजला जातो. तर साबुदाणा बटाटा चकली तयार करण्यासाठी हा साबुदाणा कसा शिजला आहे किंवा कसा शिजवून घ्यायचा ह्याच्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कारण जर तुम्ही पहिल्यांदा जरी हा वाळवणीचा पदार्थ बनवला तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही आणि मस्त आतपर्यंत तळल्या गेलेली खुसखुशीत अशी ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार होते. तर बघू शकता आता साबुदाणा थोडासा एकमेकांना चिकटायला लागलेला आहे आणि कढईला थोडीशी साय धरायला लागलेला आहे. म्हणजे 2 ते 3 मिनिटं वाफेत शिजवून घेतला की लगेचच याच्यामध्ये मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो घालायचा आहे.
आणि हे जे सगळं साहित्य आहे आता व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेणार आहोत. खूप जास्त बनवायला ही साबुदाणा बटाटा चकली सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम लागते. ऐनवेळी जर साबुदाण्याची खिचडी कोणाला आवडत नसेल किंवा ऐनवेळी उपवासाला जर कोणी बाहेरचं आलं तर पटकन तळून ह्या साबुदाण्याच्या बटाट्याच्या चकल्या आहेत त्या तळून देता येतात आणि मस्त छान खुसखुशीतही लागतात. तर अशा पद्धतीने जे पोटॅटो मॅशर आहे त्याने मी हा जो साबुदाणा आणि बटाटा आहे मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थितपणे छान मिक्स होईल आणि आपलं मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या वगैरे राहणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया. टोटल इथे 7 ते 8 मिनटं झालेले आहेत आणि मस्तपैकी मी याला मॅश करून घेतलं आहे. हे आपलं साबुदाणा बटाटा या चकलीचं जे मिश्रण आहे ते शिजलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा अशा पद्धतीने उभा खोचून बघायचा. एकदम सरळ ताट उभा राहतो याचा अर्थ आपलं मिश्रण शिजून तयार आहे. आणि पाण्याचा हात ओला घेऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता. हाताला अजिबात हे मिश्रण चिकटलं नाही पाहिजे आणि छान याची गोळी झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर मिश्रण तयार झालं तर समजायचं आता आपण याच्या साबुदाण्याच्या ज्या बटाट्याच्या चकल्या आहेत त्या करू शकतो. तर गॅसची फ्लेम बंद करूया आणि तोपर्यंत आपण याच्यासाठीचा जो साचा किंवा मोल्ड आहे तो तयार करून घेऊया. तर काही नाही, एक चकलीचा किंवा आपण जी दिवाळीतली चकली करतो त्यासाठी जो साचा वापरतो तोच मी इथे वापरलेला आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा मोल्ड किंवा साचा नसेल तर तुम्ही जी पायपिंग बॅग आहे तीसुद्धा वापरू शकता. फक्त मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायला लागेल, कारण गरम गरम मिश्रण जर पायपिंग बॅगमध्ये कुठल्याही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घातलं तर मग पिशवी थोडीशी गरम याने फाटू शकते. तर अशा पद्धतीने हा जो साचा आहे त्याच्यामध्ये मी भरून घेतलेला आहे साबुदाणा आणि बटाटा चकलीचं मिश्रण. आणि आतून तेल वगैरे लावण्याची काहीच गरज नाही आहे. खाली फक्त एक जी चकलीची चकती असते ती याच्यामध्ये लावलेली आहे. आणि अशा पद्धतीने साचा बंद करून आपण याच्या चकल्या आता करून घेऊया. चकल्यांचं मिश्रण किंवा चीक शिजवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे व्यवस्थित, नाहीतर मग चकलीमध्येच तुटू शकते. त्यानंतर आपण हा जो साचा आहे तो उन्हात एका प्लॅस्टिकच्या शीटवरती घेऊन अशा पद्धतीने ह्या ज्या चकल्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा, म्हणजे घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीने एक प्लॅस्टिकची शीट अंथरून त्यावरती ह्या ज्या चकल्या आहेत त्या पाडून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या मिश्रणाच्या चकल्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत. तर आता आपण याला 1 ते 2 दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहोत. तर 2 दिवस इथे उन्हामध्ये मस्तपैकी आपल्या ह्या ज्या चकल्या आहेत त्या वाळलेल्या आहेत. 2 दिवसानंतर बघू शकता अशा पद्धतीने कडकडीत आपल्या ह्या वाळलेल्या आहेत. एकदम आतमध्ये अजिबात ओलावा नसावा, नाहीतर मग थोडी जरी चकली आपली ओली राहिली तर मग बुरशी वगैरे लागू शकते. त्यानंतर ह्या आपल्या चकल्या मी तुम्हाला किती जास्त तिप्पट ते चौपट फुलतात ते तेलामध्ये तळून दाखवत आहे. तर बघू शकता इथे मस्तपैकी आपली ही साबुदाणा आणि बटाट्याची चकली जी आहे ती इथे तयार झालेली आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही जी बटाटा आणि साबुदाण्याची चकली आहे बऱ्याचदा तयार करताना आतमध्ये साबुदाणा थोडासा कच्चा राहतो आणि खाताना मग कचकच लागते. त्यासाठी काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये बटाटा थोडासा एखादा शिल्लक घातला की मग आपली ही जी बटाटा आणि साबुदाण्याची चकली आहे ती छान खुसखुशीत होते. किंवा मग चिमूटभर तुम्ही याच्यामध्ये पापड खारसुद्धा जेव्हा आपण मीठ घालतो त्या पाण्यामध्ये घालू शकता. त्यामुळे सुद्धा तुमची जी साबुदाणा आणि बटाट्याची चकली आहे आतपर्यंत छान खुसखुशीत राहते आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. तर ही टिप नक्की वापरा. मी आज पापड खार इथे घातलेला नाही आहे, पण तुम्ही जर घालायचं असेल तर चिमूटभर पापड खार घालू शकता. त्यामुळे आपली चकली खुसखुशीत होते आणि तिप्पट ते चौपट फुलायलासुद्धा मदत होते आणि साबुदाणा आतमध्ये कच्चासुद्धा राहत नाही. तर अशा पद्धतीने वाळवणाची ही साबुदाणा आणि बटाट्याची उपवासाची चकली तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर मी तुम्हाला इथे एक चकली दाखवते, बघू शकता एकदम अप्रतिम आणि खुसखुशीत आपली ही चकली इथे तयार आहे. आणि हो, अशा पद्धतीने जर चकल्या केल्या तर अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत. नंतर मी इथे तुम्हाला एक कच्ची चकली दाखवते, म्हणजे जी तळलेली नाही आहे आणि जी तळलेली आहे ती. तर याची साईज तुम्ही बघू शकता, मस्त दुप्पट ते तिपटीने फुललेली आहे. तर अशा पद्धतीने ही सोपी अशी रेसिपी किंवा वाळवणाचा प्रकार तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि याच्या आवाजावरून सुद्धा तुम्हाला कळत असेल की किती जास्त खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकटसुद्धा नाही आहे. माझ्या हाताला तेलसुद्धा इथे लागलेलं नाही आहे. तर नक्की रेसिपी ही ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.